हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज एक आपण उपवासाचा पदार्थ बनवणार आहे जो पटकन होईल आणि आपल्याला वेळ पण लागणार नाही, एकदम टेस्टी पण लागेल. तर मी 1 वाटी साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली. ही आपण बारीक करून घेतलेली पूड आपण 4-5 दिवस किंवा 8 दिवस असेच डब्यात ठेवून आपण कधीही यूज करू शकतो. तर इथे मी एक अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं, मिरची चं पेस्ट केली होती मिक्सरमधून. त्याच्यामध्ये थोडं मिक्सरमधून काढलं होतं ते पेस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक बटाटा जो किसून घेतलेला आहे. जो शिजवलं बॉईल नाही आहे, असंच साधा बटाटा आपला किसून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे दही आणि मीठ टाकलेलं आहे. तर मी असा नुसता जरी डोसा खाल्ला तरी त्याची टेस्ट एकदम भारी येईल म्हणून याच्यात ठेचा वगैरे टाकलेला नाही. तर मी 2 वाटी पाणी टाकले कारण साबुदाणा आपला भिजवलेला नाही, त्याच्यामुळे थोडा ते साबुदाणा पाणी लगेच सोक करून घेतो बघा. लगेच हे पीठ आपलं घट्ट झालंय. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी डोसा करताना थोडं पाणी ॲड करायला लागेल कारण पूर्ण पाणी लगेच साबुदाणा सोक करून घेतो म्हणून. बघा अशा प्रकारे हलवून आणि मस्तपैकी असं हे करून घ्या. आता ते तुम्ही डोसा पॅनला गरम करून घेतले आणि त्याच्यावर तेल लावून घेतले. 1 चमचा तेल असं ब्रशने लावून घ्या कारण आपला डोसा एकदम चांगला निघण्यासाठी आपल्याला असं त्याचं तेल लावून घ्या. आणि हे बघा थोडं परत अजून पाहिजे असेल तर पाणी टाकून घ्या आणि पीठ असं हलवून असं टाकून घ्या. हे बघा थोडंसं असं हलवून पीठ टाकल्यामुळे जरा चांगल्या पद्धतीने तो सेट पण होईल लगेच आणि मस्तपैकी असा आपला डोसा तयार होईल. हे बघा इथं मी 3-4 मिनटं तरी शिजवून घ्यायला लागतात कारण स्टिकी असतो आणि तो लगेच होत नाही, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो त्याला शिजायला. बघा एका साईडने बघा मस्तपैकी आपला डोसा तयार झाला आहे. तर आपण याला आता पलटी करून घेणार आहे. सगळीकडून कडा आपल्या सोडून घेतल्या, तर सगळ्या कडा आपल्याप सोडून घेतात. अशा पद्धतीने बघा मस्तपैकी पलटी करून घेऊया आणि परत 2 मिनटं त्याला शिजवून घेऊया. बघा किती मस्त असा कुरकुरीत आणि चटपटीत असा आपला साबुदाण्याचा डोसा रेडी झालेला आहे. तर इथे मी एक चटणी तयार करणार आहे. त्याच्यासाठी ओले खोबरे घेतले. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं घेऊ शकता. इथे मीठ चवीनुसार, जे उपवासाचं मीठ आहे ते तुम्ही ॲड करू शकता. आणि इथं मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 2 चमचे. तुम्ही कच्चे शेंगदाणे किंवा भाजलेले शेंगदाणे पण घेऊ शकता. आणि इथे थोडं पाणी टाकून मी त्याची मस्तपैकी चटणी तयार करून घेतली. बघा मस्तपैकी आपली चटणी रेडी आहे. जेवढी तुम्हाला पातळ पाहिजे तेवढी तुम्ही चटणी तयार करू शकता. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून मी ते तडका दिलाय. त्याच्यामध्ये फक्त जिरं टाकलंय. तुपाचा तडका पण देऊ शकता. बघा आपला मस्तपैकी कुरकुरीत डोसा आणि मस्तपैकी अशी कोकोनटची चटणी रेडी झाली आहे. ती हार्डली 5 ते 10 15-20 मिनिटात आपला नाश्ता रेडी होतो. तर जे आवडले असेल तर नक्की